महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील याला. त्याला भेटण्याचं कारण म्हणजे नुकताच जो UPSCचा निकाल जाहीर झाला, ते UPSCच्या निकालामध्ये गुणवत्ता यादीत आलेला हा तरुण आहे. मूळचा शाहूवाडी तालुक्यातलं तुरुकवाडी हे त्याचं गाव आहे. कोकरूड पासून जवळ असलेलं हे गाव आहे शिराळा तालुक्यातल्या. तर ह्या तुरुकवाडीचा एक तरुण IAS झालेला आहे. ही त्या परिसरासाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी, सगळ्यांच्यासाठी एक अभिमानाची, आनंदाची अशी गोष्ट आहे. आणि त्याचा हा जो प्रवास आहे IAS होण्यापर्यंतचा, तो प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना कोणत्या दिशेनं आपल्याला पुढे जावं लागेल किंवा यशाला गवसणी घालायची असेल तर नेमके कोणते प्रयत्न करावे लागतील, अशा बऱ्याच गोष्टी आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी हर्षवर्धन पाटीलचं स्वागत करतो. हर्षवर्धन, स्वागत आहे तुझं महाराष्ट्र दिनमानमध्ये. मला सांग, तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षणाच्या संदर्भात आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया. म्हणजे तुझी काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि तुझं शिक्षण कसं कुठं झालं? माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर बोलायचं म्हणजे माझे वडील सेवानिवृत्त आहेत. त्यांनी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून सेवानिवृत्त झालेत प्राध्यापक म्हणून. आणि आई गृहिणीच आहे आणि मला एक भाऊ आहे आणि एक बहीण, असं आम्ही 3 जण आहे. आणि बाकीच्या माझ्या अकॅडमिक बॅकग्राऊंड संबंधित बोलायचं झालं तर भाऊ आणि बहीण काय करतात? सध्या माझा भाऊ पण UPSCचीच तयारी करतोय आणि बहीण सध्या त्रिवेंद्रम येथे आहे. माझे जिजू आहेत ते पण रिझर्व्ह बँकेत मॅनेजर म्हणून आहेत सध्या कार्यरत. माझ्या एज्युकेशन बॅकग्राऊंड बाबतीत बोलायचं म्हणजे मी 1ली ते 7वी श्रीराम विद्यालय कोल्हापूर राजारामपुरीमध्ये तिथं केलंय. त्याच्यानंतर 8वी ते 10वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवारपेठ मध्ये विवेकानंद शिक्षण संस्थेचं तिथं माझं शिक्षण झालं. 11वी 12वी विवेकानंद कॉलेजला मी सायन्स मधून पूर्ण केली. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग झालं. मी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी KIT मध्ये BE मेकॅनिकल 2020 साली पासआउट झालं. त्याच्यानंतर मला कॅम्पस मधूनच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये जॉब मिळाला. मग मी पासआउट झाल्यानंतर 1.5 वर्ष साधारण जॉब केला TCS मध्ये. मोस्टली वर्क फ्रॉम होमच होतं माझं. तिथं जॉब केला आणि त्याच्यानंतर मग UPSC परीक्षेची तयारी करायचं ठरवलं. मग जून 2022 साधारणपणे मध्ये मी UPSCची तयारी चालू केली. त्यासाठी मी दिल्लीला गेलो. तिथं 1 वर्षाचा क्लासेस केले आणि पहिला अटेम्प्ट 2023 साली दिला. 2023च्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझी प्रिलिम्स क्लिअर झाली, पण मेन्स एक्झाम मी काय क्लिअर करू शकलो नाही. मग पुन्हा अभ्यास केला, अजून एक सेल्फ स्टडी 1 वर्ष. सेकंड अटेम्प्ट दिला. सेकंड अटेम्प्ट मध्ये मी प्रिलिम्स पास झालो, मेन्सही पास झालो, इंटरव्ह्यूही दिला, पण अंतिम यादीत काय मला स्थान नाही मिळालं. मग पुन्हा थर्ड अटेम्प्ट दिला मी. मग ह्या वर्षी सगळ्या स्टेजेस कम्प्लीट करून 349 रँक मला मिळाली. काय फर्स्ट अटेम्प्टला प्रिलिम झाली, सेकंड अटेम्प्टला मेन झाली, हा सगळा अनुभव कसा होता तुझा? म्हणजे खरं तर आपण एका टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि अंतिम उद्दिष्टापर्यंत जात नाही. हा अनुभव कसा होता? का तर अनेकांना या अवस्थेतून जावं लागतं आणि त्यातनं पुन्हा उभं राहून प्रयत्न करणं हे खूप, तसं म्हटलं तर अवघड आहे, म्हटलं तर आधीचा मार्ग तयार झाला असल्यामुळे सोपा आहे. तुझा काय अनुभव काय होता? सर, माझा अनुभव असा आहे की म्हणजे मी ह्या परीक्षेच्या क्षेत्रात यायच्या आधीच माझ्या डोक्यात असं होतं की ह्या परीक्षेमध्ये अपयशाचीही तयारी ठेवायला पाहिजे. हा माइंडसेट मी पहिल्यांदाच करून आलेलो. कारण जेवढी मुलं बसतात आणि जेवढ्या जागा आहेत, हा रेशोचा विचार जर केला तर अपयश यायची शक्यता ही जास्त आहे. त्यामुळं फेल्युअर येऊ शकतात हे माझ्या डोक्यात होतच. त्यामुळं मी पहिला अटेम्प्ट दिला, प्रिलिम्स पास नाही झालो, मेन्स फेल झालो. पण मी असं बघितलं तेव्हा की माझी काय चूक झाली मेन्स एक्झाम मध्ये.
मला दिसून आलं की मेन्स मधले ठराविक सब्जेक्ट आहेत, खास हम्म. करून GS4 एथिक्सचा किंवा एसए निबंधाचा सब्जेक्ट, हम्म. त्याच्याशी माझी अशी काही तयारी झालीच नव्हती एका वर्षात. बरोबर. त्यामुळे तिथं मी कमी पडलो आणि त्याच्यामुळे मला मार्क कमी आल्यामुळे मी काय पास नाही होऊ शकलो. मग माझ्या डोक्यात क्लिअरली आलं लक्षात की आपली ही चूक झाली, त्यामुळे मी फेल झालोय. हम्म. मग त्या चुकांवर काम मी केलं. हम्म. पुढच्या अटेम्प्ट मध्ये मला मार्क्स आले. इंटरव्ह्यू मध्ये गेलो, पण इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क्स आले थोडेफार. म्हणजे इतकाही चांगला मार्क्स आले नसल्यामुळे माझं मग लिस्ट मध्ये नाव नाही आलं. मग या जर्नीत मी काय करत गेलो की ज्या काही चुका आहेत दर स्टेजला मला जिथं जिथं, म्हणजे पहिल्या अटेम्प्टला मला मेन्स मधल्या चुका कळाल्या, हम्म. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला इंटरव्ह्यू मधल्या चुका कळाल्या आणि मग त्या चुकांवर काम करत गेलो. म्हणजे विद्यार्थ्यांना मला असं सांगू इच्छितं की तुम्हाला तुमच्या जेव्हा चुका कळतात तेव्हा तुमची प्रोग्रेस चालू होते. म्हणजे जर खरंय. आपल्याला चुका कळत असतील आपल्या, तर हे निश्चित आहे की पुढच्या वेळी आपण त्या चुका त्या नाही दुरुस्त करत, करायचा प्रयत्न दुरुस्त करू करायचा. शकतो. मग मुलांसाठी हा संदेश आहे की तुम्ही एखाद्या स्टेजला बाहेर पडलाय तर तुमच्या काय चुका झाल्यात ते फक्त बघा, अनालाइज करा आणि त्याच्यावर काम करा. पुढच्या वेळी नक्की ती स्टेज तुम्ही क्वालिफाय करणार, असं मला वाटतं सर. तू तर एज्युकेशन संदर्भात आधी सांगत होतास तुझ्या. सर, एज्युकेशन संबंधात म्हणजे मी बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मग बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिवाजी युनिव्हर्सिटी KIT महाविद्यालयातून केल्यानंतर मग टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मला ऍक्च्युली IT क्षेत्रात नोकरी मिळाली. मग तिथेही मला नवीन गोष्टी बऱ्याच शिकायला लागल्या. ऍक्च्युली मी मेकॅनिकल केलं आणि मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मला रोल मिळाला होता. मग त्या फेज मध्येही मला नवीन गोष्टी भरपूर शिकायला मिळाल्या सर. आणि त्या बाबतीत ही मुलाखतीला ऍक्च्युअल मध्ये मला भरपूर विचारलं गेलं की तू सॉफ्टवेअर मध्ये आलास, मग तिथं काय शिकलास तू, तू तर मेकॅनिकल आहेस, हे ते. त्या बाबतीत ही मला मुलाखतीत विचारलं गेलं. मग त्याचंही मी करून सगळं गेलेलो की ऍज आपण कधी कधी काम करताना हे बघत नसतो की आपण काय शिकलो. त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह विचार मी मुलाखतीच्या आधी ह्या सगळ्या, माझी शाळा असू दे, माझं इंजिनिअरिंग असू दे, जॉब असू दे, कुठं काय काय शिकलो मी आणि कसा डेव्हलप झालो, ह्या बाबतीत मी सर बऱ्यापैकी सेल्फ थिंकिंग करायचो मुलाखतीच्या आधी. मग त्याचाही फायदा झाला सर. तुझं मुळातलं स्वप्न काय होतं, की म्हणजे आणि हे कधीपासूनच होतं? सर, UPSC बाबतीत माहिती होतीच. आता मी मूळचा शाहूवाडी तालुक्यातला आहे, त्यामुळे तिथं तर अधिकारी एवढे आहेत, UPSC पास झालेले भरपूर मोठे मोठे अधिकारी आहेत. त्यामुळे UPSC माहित नाही असं मला नव्हतं. UPSC हे क्षेत्र मला माहित होतं. पप्पाही प्राध्यापक आहेत, त्यामुळे मला हे माहित होतं सगळं काय असतंय. पण मला असं कधी एवढं अट्रॅक्शन नव्हतं की मला हेच करायचं. घरातूनही मला कधी सांगितलं नाही की तू UPSCच कर. हा मी नंतर घेतलेला निर्णय होता, खास करून मी जेव्हा जॉब करायला लागलो. काय मी मोस्टली जर 12वीला असताना नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी तयारी करायचो. मला NDAत जायचं होतं सर, पण अनफॉर्च्युनेटली नाही झालं. मग डिग्री नंतरही मला एअरफोर्स मध्ये फायटर पायलट बनायचं होतं. त्यासाठी मी एअरफोर्सची टेस्ट दिली. मी रिकमेंडही झालेलो, सिलेक्ट झालेलो फायटर पायलट व्हायसाठी, पण अनफॉर्च्युनेटली मेडिकल मध्ये मला अनफिट डिक्लेअर केलं गेलं. मग त्याच्यानंतर मग माझी ती जर्नी तिथंच स्टॉप झाली. मग नंतर डिसाईड केलं की आणि सर्व्हिस चांगली देशासाठी काय करू शकतो, तर मग सिव्हिल सर्व्हिसेस हा चांगला ऑप्शन होता सर. इकडं नाही करू शकत मेडिकल कंडिशन्समुळे, तर मग सिव्हिल सर्व्हिसेस मधून एक चांगली देश सेवेसाठी सर्व्हिसेसची संधी मिळते. मग मी डिसाईड केलं आपण आता हे करूया सर. मग हा डिसिजन मी साधारण 2022 साली घेतला. म्हणजे अगदी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून आपल्याला अमुक बनायचंय, तमुक बनायचं असं काही माझं स्वप्न फिक्स नव्हतं सर की हेच व्हायचं. नाही, तू आता मगाशी 2-3 गोष्टींचं सांगितलंस की बाबा प्रिलिम पहिल्यांदा सुटली, मेन पण नंतर सुटली, सेल्फ थिंकिंग करत गेलो. हे आवश्यक आहेच, हे महत्वाचं आहे. पण या व्यतिरिक्त तुम्हाला या गोष्टींच्या संदर्भात काही माहिती देणारे किंवा दिशादर्शन करणारे इतर बाहेरची मंडळी असतात, तसा तुला सपोर्ट म्हणू, मार्गदर्शन म्हणू, हे कुणाकुणाचं लाभलं आणि कसं कसं लाभलं, त्यात म्हणजे कुणाकुणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? सर, असं माझ्या असं थेट संबंधातला असं कोण अधिकारी
किंवा युपीएससी क्लिअर झालेलं कोण नाही आहे. नाही. त्यामुळं मला असं काय मी कुणाकडून डिरेक्टली थेट मध्ये गायडन्स नाही मिळाला, म्हणजे त्याचा कधी आलाच नाही विषय. हम्म. घरातून कायम सपोर्ट राहिला मम्मी पप्पांचा, कारण त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की तुझं आता का झालं नाही, एका अटेम्प्ट मध्येच व्हायला पाहिजे, 2 अटेम्प्ट मध्ये, असं काहीच नव्हतं. त्यांनी मी जेव्हा युपीएससी करायचं ठरवलं, त्यांना मी सांगितलं मला करायचंय, त्यांनी मला म्हटले हा तुला करायचंय तर कर. त्यांनी फुल सपोर्ट केला. दिल्लीला जायचंय, त्यांनी मला कधीच नाही असं म्हटलं नाही की दिल्लीला कशाला जातोस. त्यांनी फुल मला सपोर्ट केला मम्मी पप्पांनी. तो एक मोठा पिलर होता सपोर्ट. त्याच्यानंतर सर मोस्टली मी तिथं गेलो आणि तिथल्या मुलांच्या बरोबर खास करून इंटरॅक्ट होत राहिलो दिल्लीमध्ये सर. त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. काही काही सिनियर मुलं होते, त्यांनी आधी बरेच अटेम्प्ट दिले होते. त्या मुलांबरोबर थोडंफार बोलल्यावर ते सांगायचे की त्यांनी केलेल्या चुका, मग ते सांगायचे की तुम्ही हे करू नका, हे असं करा. मग त्याच्यातून सर बऱ्यापैकी मला शिकायला मिळालं. ह्या गोष्टी मोस्टली मी फॉलो केल्या. आणि नंतर मग क्लासेसचे काही मटेरियल्स आहेत किंवा फ्रीमध्ये जे युट्यूबवर रिसोर्सेस आहेत, ह्याचा मी पूर्ण आधार घेतला. टेस्ट सिरीज वगैरे खास करून प्रॅक्टिसवर भर दिला. मग त्याच्यात कळत गेलं प्रत्येक वेळी की आपण कुठं आहे, आपलं काय कमी आहे, आपलं काय चांगलं आहे, कशावर काम केलं पाहिजे. असं मी शिकत गेलो सर. इथं पुण्यात एवढं मोठं युपीएससीची तयारी करून घेणारे केंद्र असताना दिल्लीला जायचा निर्णय का घेतला? सर आहेत पुण्यात केंद्र आहेत म्हणजे बऱ्यापैकी. त्याच्या पाठीमागचा उद्देश त्याच्या पाठीमागे सर असं काय हे नव्हतं आधीपासून. आता दिल्लीला युपीएससी चांगलं आहे हे माहित होतं. मग ठीक आहे, करायचं ठरवलंय तर तिथं जाऊ. बरोबर आहे. म्हणजे माझं म्हटलं आपण करायचं जर युपीएससी ठरवलंयच, लोक म्हणतात दिल्लीला चांगलं आहे, तयारी होते, तर ठीक आहे. त्याच्या मागे असं मी काय हे केलं नव्हतं. तर तसा डिसिजन सिम्पल होता. आता एक गोष्ट आहे, कुठलीही मोठी गोष्ट साध्य करायची असेल तर ते प्रचंड कष्ट असतात, हार्डवर्क असतं. तर हे जे काय आहे, हा अभ्यास, युपीएससीची तयारी आणि युपीएससीचा अभ्यास, त्याचा तुझा पॅटर्न काय होता? त्यासाठी किती तास, किती वेळ, काय काय त्याची सिस्टीम काय होते? सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला 3 स्टेजेस आहेत, तर त्या प्रत्येक स्टेजची साधारण वेगवेगळी तयारी करावी लागते. ओव्हरऑल बघायला गेलं तर प्रिलिम्स आणि मेन्ससाठी सर्वात महत्वाचा म्हणजे सर जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस, त्याचं पूर्ण तो तुमच्या डोळ्यासमोर असणं फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा मी जाऊन माझं टार्गेट हे होतं की सिलेबस पूर्ण संपवायचा, जेवढा लवकर करता येईल तेवढा. मी पहिल्या वर्षी पूर्ण सर सगळा सिलेबस संपवून घेतला, कारण ते सर्वात महत्वाचं आहे. जे युपीएससीने सिलेबस पॉइंटर दिलेत ते सगळे कव्हर झाले पाहिजेत. माझं टार्गेट असंच होतं की माझ्याकडून काहीच मिस नाही झालं पाहिजे. मग ते मी सगळं पहिल्यांदा संपवून घेतलं. आणि मग सर मी सॉल्व्हिंगवर खास करून प्रिलिम्स साठी सिलेबस रीड करणं आणि तो रिवाइज करणं पहिल्यांदा. कारण सर आपण एकदा वाचतो, 2दा वाचतो, पण ते आपल्या लक्षात नाही राहत. मग त्यासाठी जास्तीत जास्त रिव्हिजन करता येतील तेवढा मी प्रत्येक विषयांचा केला सर. आणि हे जे करण्यासाठी ना मी साधारण असं वर्षभराचा माझा प्लॅन नसायचा, पण महिन्याचा प्लॅन असायचा की ह्या महिन्यात आपल्याला हे संपवायचं आहे. मग एवढं संपवायचं तर ह्या आठवड्यात काय काय करायचं, मग ह्या आठवड्यात एवढं टार्गेट आहे तर एक दिवसात काय काय किती झालं पाहिजे. मग हे असं प्लॅनिंग केलेलं मी सर की महिन्यात आपल्याला एवढं करायचं, मग आठवडा, मग त्यामुळे दिवसाचं किती कसं करायला लागेल, ह्याचा सगळा मी प्लॅन त्यानुसार करायचो दिवसभराचा. तास सर अभ्यासाचं बघायला गेलं तर तास असं मी मोजायचो नाही, पण 7 ते 8 तास अभ्यास होऊनच जायचा. म्हणजे तेवढं जे टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी तेवढा अभ्यास होऊनच जायचा. म्हणजे असं मी कधीच बघितलं नाही की मला सर आज 8 तास करायचा आहे, 10 तास करायचा आहे, असं कधीच नव्हतं. जे मी टार्गेट ठरवलंय ना ते कम्प्लीट करण्यासाठी तेवढा वेळ लागायचाच. मग ऍव्हरेज 7 ते 8 तास सर अभ्यास व्हायचा. परीक्षेच्या आधी होत असेल 10 तासांपर्यंत. तो काय सगळ्याच लोकांचा होतो, ते मेंटल मध्ये माग असतो प्रेशर थोडंफार त्यामुळं. आणि मग सर ते रिव्हिजन झाले, टाइम टेबल फॉलो केलं की अभ्यास वाचून झाला, मग रिवाइज करायचा स्ट्रक्चर्ड पेपरच्या आधी. मग
टेस्ट सॉल्विंग हम्म. हेवीली मी करायचो, स्पेशली प्रिलिम्ससाठी. कारण जेवढं तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढं तुम्हाला चुका लक्षात येतात आणि तुम्हाला कळतं की मी हे एखादी कन्सेप्ट माझ्याकडून मिस झाले. मग तिथं कळतं की अरे हा हे वाचलंच नाही आपण. मग ते पुन्हा जायचं, पुन्हा तो पार्ट वाचायचा. मग तुमचा ते डोक्यात येतं. मग असं मी इटरेशन करत राहिलो आणि मग त्याच्यातून मग प्रिलिम मध्ये पास झालो मी. म्हणजे मी 3 अटेम्प्ट दिले, 3 वेळा मी प्रिलिम्स पास झालो चांगल्या मार्क्सने. त्यासाठी मी सजेस्ट करेन की सॉल्विंग जेवढं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करता येईल तेवढं त्यांनी मॉक टेस्ट खास करून सॉल्व्ह कराव्यात. आणि मी म्हणत की टाइम लावून त्या एन्व्हायरमेंट मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, ना की तुम्ही 5 प्रश्न आता सोडवताय नंतर तासभर गॅप घेऊन. असं नका करू की 2 तासाचा पेपर 2 तास तुम्ही घड्याळ लावून 2 तासातच संपवा. कारण त्याच्यामुळे तुमच्या मेंदूला एवढी सवय लागून जाते की तुमचं रिडिंग स्पीड आणि थिंकिंग स्पीड पण जो आहे सगळा अनालिसिसचा स्पीड सगळा इम्प्रूव्ह होतं. म्हणून तुम्ही ज्या काही टेस्ट सोडवताय मॉक टेस्ट, मी सजेस्ट करेन की त्या कायमच त्या वातावरणात आणि टाइम लावून सोडवा. मग त्याच्यानंतर सर मेन्स साठी थोडेफार वेगळे सब्जेक्ट आहेत. ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा आहे, त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला. तुझा कुठला होता? सर माझा ऑप्शनल जॉग्राफी सब्जेक्ट होता. बरं. ऑप्शनल साठी सर तुम्हाला भरपूर वेळ द्यायलाच लागतो, कारण त्याचे 2 पेपर आहेत 250 मार्कांचे. तर मग त्यासाठी एक वेगळाच टाइम स्लॉट काढून ठेवलेला मी दिवसातून, की मला रोज ऑप्शनलचं काहीतरी करायचंच आहे. असं नाही की मी पेपरच्या आधी करायला किंवा 8 दिवसानंतर मग मी ऑप्शनल उघडलाय. रोज मी सर थोडासा टाइम स्लॉट ऑप्शनल साठी रिझर्वच होता, कारण तो फार रिटर्न्स देणारा सब्जेक्ट आहे सर. की ऑप्शनल मध्ये तुमचं जर मास्टरी असेल आणि प्रॅक्टिस असेल तर त्याच्यात फार चांगले मार्क येऊ शकतात. आणि ते चांगले मार्क ना सर रँक फार इम्प्रूव्ह करतात. आणि त्यानंतर एस्से आहे. एस्सेची प्रॅक्टिस मी मोस्टली वीकली करायचो. एस्सेची कोणतेही प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन असतील खास करून ते घ्यायचे आणि ते सॉल्व्ह म्हणजे लिहायचा, जे काही डोक्यात येतं एस्से तो लिहायचा, मग स्वतःच वाचून काढायचा. मग आपल्याला पण कळतं की इथं आपण थोडंफार इम्प्रुव्हमेंट करू शकलो असतो एस्से मध्ये. मग एस्सेची तयारी मी केली की वीकली बेसिसवर मी त्याची प्रॅक्टिस केली. आणि एथिक्स एक खास करून मेजर रोल प्ले करतो. एथिक्सचं अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल असलं पाहिजे मी म्हणेन सर. की बेसिकली नुसतंच वाचण्यापेक्षा त्याचा एक कोर आहे एथिक्सचा, GS4च्या पेपरचा. तो कोर जर अंडरस्टँड झाला, त्या कन्सेप्ट क्लिअर झाला, कारण पेपरमध्ये युपीएससी मोस्टली कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारते. तुम्ही किती वाचले ह्याला एवढं महत्व नाही, मी वाचलंय ते तुमच्या समजलंय का पूर्णपणे आणि त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही करू शकताय का, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग मी एथिक्सचा पण पूर्ण कन्सेप्च्युअल दृष्टीने अभ्यास केला. हे जो मेन्सचा जो ऍडिशनल पार्ट आहे ह्या 3 सब्जेक्टचा, तो मी रेग्युलरली करत असायचो सर. त्यामुळं जी मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझी ती चूक झालेली, माझा एथिक्स आणि एस्से तितकासा तयार नव्हता सर, ते मी पुढच्या वेळी सुधारलं आणि मग त्याचा सर थोडाफार फायदा मला नक्कीच झाला. बऱ्यापैकी आता तू तयारी कशी केलीस, कशी करायला पाहिजे सांगितलं, पण आणखी आता अशी हजारो मुलं या परीक्षांची तयारी करत असतात, त्यांना आणखी काय सांगशील तू? मी असंच सांगेन की ही परीक्षा म्हणजे एक मोठी प्रोसेस आहे. म्हणजे ह्या परीक्षेत तुम्हाला टाइम लागतो. काहीतरी मिळवायचं आहे ना, तर त्याच्यासाठी टाइम जायला लागतो. घाई करू नका. म्हणजे मी कुणाला प्रत्येकाला सांगेल की घाईत जर तुम्ही गेला तर बऱ्याच गोष्टी तुमच्या मिस होतील आणि त्या गोष्टी मग नंतरच्या एखाद्या स्टेजमध्ये त्रास देतील किंवा त्याचा इम्पॅक्ट पडेल. मी सजेस्ट करेन की एक ती प्रोसेस जेन्युअनली फॉलो करा वर्षभराची, की मला हे संपवायचं आहे. टार्गेटेड स्टडी करून ती प्रोसेस फॉलो करा सर. प्रोसेस एकदा फॉलो केले की रिझल्ट ऑटोमॅटिकली येतातच सर. तुम्ही जर ठराविक पिलर्स फॉलो केले ना सर, तर मग रिझल्ट तर डेफिनेटली आहेत. आणि मुलांना सांगेल की ह्या परीक्षेत फेल्युअर येणं हे साहजिकच आहे. म्हणजे त्या परीक्षेचं जे स्ट्रक्चर आहे ती जर आपण बघितलं वॅकन्सी वगैरे, तर आपण कुठंतरी डोक्यात असलं पाहिजे की फेल्युअर मला येऊ शकतं. पण ह्याच बरोबर डोक्यात हे पण असलं पाहिजे सर की ह्या वर्षी फेल्युअर आलंय, का आलंय मला माहित आहे.
हे मला माहित आहे, ही मोठी गोष्ट आहे सर. हा. ती मी वर्क करणार आहे आणि डेफिनेटली त्याच्यामुळे मला पुढच्या वर्षी पुढच्या नाही येणार आहे फेल्युअर. स्वतःवरचा विश्वास जो आहे की नाही सर, तो फार इम्पॉर्टंट राहतो. कारण कधी कधी असा फेज येतात की मी सेकंड अटेम्प्टला इंटरव्ह्यू दिला पण फायनलिस्ट मध्ये आलं नाही. मग अशा नंतर तुम्हाला पहिल्यांदा शून्यापासून प्रिलिम्स पासून चालू करायला लागतं. तेव्हा तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे की नाही ठीक आहे, मी करू शकतो. ठीक आहे, आता थोडं कुठेतरी आपण कमी पडलोय, थोडंसं कमी पडलंय, ते आपण इम्प्रूव्ह करूया. ह्या गोष्टीत म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या प्रिपरेशनवर सर डाऊट नाही घेतला पाहिजे मुलांनी. बऱ्याचदा मुलं कसं होतात की मी पास नाही झालो याचा अर्थ माझं सगळं चुकीचे प्रिपरेशन होते. ते जर झालं ना सर की मुलांना बऱ्यापैकी मग स्वतः प्रिपरेशनवर डाऊट घ्यायला चालू केलं की कॉन्फिडन्सच निघून जातो मुलांचा. मी सजेस्ट करेन की प्रिपरेशनवर कधी आपला डाऊट घेऊ नका. प्रिपरेशन तुमची चालूच असू दे. चुका होतील थोड्याफार, ज्या ज्या लक्षात येत जातील, नवीन माहिती मिळत जाईल, त्या फक्त ऍड करत चला तुमच्या प्रिपरेशन मध्ये. आणि तुमच्या प्रिपरेशनवर कधीच स्वतःवर आणि प्रिपरेशनवर डाऊट घेऊ नका की मी काय चुकीचं केलेलं किंवा माझं सगळं चुकीचं आहे, असं कधीच नसतंय सर. टॉपर जे लिस्ट मध्ये येतात आणि जी मेन्स देतात मुलं, मोस्टली सगळ्यांची अभ्यासाची लेवल सेमच असते सर. त्याच्यात असा वेगळा काय फरक नसतोय. मोस्टली सगळ्या मुलांची तयारी सेम लेवलची असते. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की एक प्रिपरेशनवर कधीच डाऊट घेऊ नका. थोड्या काही चुका झाल्या त्या अनालाइज करा आणि त्याच्यावर वर्कआउट करा. नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये डेफिनेटली तुमचं होऊन जाईल. मगाशी मी तुला हार्डवर्क संदर्भातला प्रश्न विचारला, तर हे सगळं करताना आपल्या ज्या आवडीनिवडी असतात, छंद असतात, ते सगळं बाजूला ठेवायला लागतं. तर तुला असे आधीचे तुझे छंद काय होते आणि या काळात तुला त्यासाठी काही सॅक्रिफाईस करावं लागलं का? सर छंद असे, माझं तर म्हणणं आहे ह्या जर्नीमध्ये, आता आपलं बोलणं झालंय की ही फार मोठी जर्नी आहे. त्या जर्नीमध्ये सर जर सस्टेन व्हायचं आहे ना फार मोठा, तर छंद पाहिजेच. की तुम्ही अभ्यास करून किती दिवस कंटिन्युअस करणार, साहजिक गोष्ट आहे. तर की कधीतरी ते फ्रस्ट्रेशन येतं डोक्यात की अरे बास झालं आता, म्हणजे एवढं करायला, एवढं वाचायला, रोजच तेच करायला, अशा वेळी अशा वेळी रिलीफ म्हणून सर छंद फार इम्पॉर्टंट आहे. तर मला स्पेशली चेस खेळायचा छंद होता. मी शाळेत असल्यापासून चेस खेळायचो कॉम्पिटिशन. मग त्यानंतर रनिंगचा छंद होता. हे 2 छंद होते. स्पेशली मी चेसचा छंद ऑनलाईन खेळून जपला सर. की जे ऑनलाईन ऍप आहेत त्याच्यावर मी तो खेळायचो. त्या बाबतीत मग तो तसा मी युटिलाइज केला गेला. म्हणजे माझं म्हणणं आहे की छंद किंवा तुमच्या ज्या आवडी आहेत ह्या जर्नीत, हे फार इम्पॉर्टंट आहेत ह्या. कारण ही जर्नी फार मोठी आहे, मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही आहे. त्यामुळे पूर्ण तुम्ही जर डिटॅच राहिला तर त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट निगेटिव्हली होतो. त्यापेक्षा तुम्ही जर पिरियडिकली अभ्यास करून छंद सायमल्टेनियसली जोपासले ना, माइंड फ्रेश राहतं सर. तुमची प्रोडक्टिव्हिटी फार चांगली राहते. अभ्यास केलं, मी एक रिलॅक्सेशन केलं, पुन्हा अभ्यासाला बसतो ना, तेव्हा पूर्ण माइंड फ्रेश असतं. मग त्याचा डेफिनेटली आपल्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये जो आपण कॉम्प्रेन्शन करतो, जे वाचतो, त्याच्यात फरक पडतो. म्हणून मी म्हणेन की छंद जे काही आहेत ना, हे चांगली गोष्ट आहेत की एखाद्याला काही छंद आहेत आणि ते जोपासा, मी नक्कीच सांगेन. तर मी गेल्या काही वर्षात ह्या सातत्यानं तुझ्यासारख्या मुलांशी बोलतोय, त्यात मला एका गोष्टी संदर्भात 2 वेगवेगळी मतं आढळतात. तो आहे सोशल मीडिया. काही मुलं म्हणतात आम्ही सोशल मीडियापासून 100% दूर राहिलो. आम्ही त्याच्याशी कारण तिथं अशा कठीण परीक्षेला सामोरं जात असताना सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टीत वेळ घालवणं हे आम्हाला म्हणजे एक वेळ वाया घालवण्यासारखं वाटलं. आणि काहींचं म्हणणं पडलं नाही, आम्ही सोशल मीडियाच्या संपर्कात राहून त्यातून काही गोष्टी घेऊन पुढे गेलो. तुझं काय या संदर्भातला अनुभव आहे? सर सोशल मीडिया बाबतीत बरोबर आहे, 2 व्ह्यू आहेत, एक्स्ट्रीम आहेत दोन्ही पण. माझ्या बाबतीत सर मी सोशल मीडियाचा वापर केलाय. मी सांगेन की उलट मी सोशल मीडियाचा वापर प्रिपरेशनसाठी जास्त केला सर. टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, ह्याच्यावर जे काही फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहेत भरपूर, आणि ते फ्री रिसोर्सेसचा मी ऍक्टिव्हली यूज केला सर. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्हली फायदाही होतो. काही काही ग्रुप्स असतात, त्याच्यावर तुम्हाला नवीन माहिती मिळत जाते.
मग मी त्या ग्रुपचा हिस्से वगैरे असायचो. हम्म. म्हणजे असं नव्हतं की मी कम्प्लिटली सोशल मीडियापासून डिटॅच आहे, हा. पण मी सोशल मीडियाचा प्रिपरेशनच्या दृष्टीनं फायदा करून घेतला सर. हम्म, हम्म. इतर सोशल मीडियात असं मी एवढा ऍक्टिव्ह नव्हतो की, पण प्रिपरेशनसाठी साठी जे काय त्याचा वापर मिळतं करून तिथून घेतला. त्याचा मी वापर करून घेतला. तर खरं तर फार मोठं यश मिळवलंयस. तुला अजून आता पोस्टिंग मिळेल, त्यानंतर तुझा पुढचा त्यानंतरचा हो. खरा प्रवास होईल. त्या सगळ्या प्रवासासाठी तुला महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद. देतो. हर्षवर्धनचं युपीएससी मध्ये मिळवलेले जे यश आहे, या यशानं माझा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा परीघ बदललेला आहे. आमचं सगळं जग बदललेलं आहे. कारण का तर या सगळ्या प्रवासामध्ये अतिशय चिकाटीनं प्रामाणिकपणे प्रयत्न माझ्या मुलांनी केलेले आहेत. हर्षवर्धन आणि जयवर्धन ही दोन्ही जुळी मुलं आहेत आणि ती अतिशय प्रामाणिकपणे या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि त्यांना मी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं की तुम्ही अमुकच केलं पाहिजे, त्याच गोष्टी केल्या पाहिजे, असं कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं. रिझल्ट लागेपर्यंत त्याला जो काही लागेल तो आधार असेल, जो मानसिक सगळ्याच पातळीवरचा जो आधार आहे, तो माझी पत्नी जयश्री आणि आम्ही दोघांनी सातत्यानं त्यांच्या पाठीवरती सपोर्ट करण्याचं जे काम आहे ते सपोर्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं हर्षवर्धनच्या जीवनामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये हे घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे.